नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंबडीफाटा शिवारामध्ये असलेल्या गिरिराज जिनिंग कंपनीमध्ये भीषण आग लागल्यानं मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या कापसाला आग लागून मशिनरी आणि JCB जळाल्या आहेत। यामध्ये 50 कोटीपेक्षा जास्त रुपयाचं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे। प्राप्त माहितीनुसार आंबडीफाटा परिसरात असणाऱ्या गिरिराज जिनिंग कंपनीत मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा होता। या दरम्यान रात्री 3 वाजण्याच्या सुमारास JCB मशीनच्या माध्यमातून कापूस जमा करत असताना अचानक आग लागली आणि हळूहळू आग पसरत गेली। कामावरील कामगारांनी आगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ते शक्य झालं नाही। याची सूचना त्यांनी पारशिवनी आणि रामटेक पोलिसांना दिली। तात्काळ पारशिवनी आणि रामटेक पोलीस घटनास्थळी पोहोचली। आग हळूहळू पसरत संपूर्ण परिसरात पसरली। यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा जळून राख झाला, तर एक JCB आणि काही मशिनी जळल्या। तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। यामध्ये प्रामुख्यानं नगर परिषद रामटेक, खापा, सावनेर, कामठी, कन्हान, पिंपरी, NTPC मौदा, पारशिवनी अशा 12 अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं कार्य त्यांनी सुरू केलं। मात्र आग इतकी भीषण होती की वृत्त लिहिस्तोवर आग आटोक्यात आलेली नव्हती। या घटनेमध्ये सुमारे 50 कोटी रुपयांच्या वर नुकसान झाल्याची माहिती जिनिंगच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, रामटेक, नागपूर, NTV न्यूज मराठी।